वारकरी परंपरा आणि हरिपाठ विठ्ठल भक्तीच्या दिव्य प्रवास. जय जय रामकृष्ण हरी. वैष्णव हो. भक्ती, नामस्मरण आणि विठ्ठल प्रेमाच्या या पवित्र प्रवासात तुमचं एकदा मनापासून स्वागत आहे. मी आहे डॉक्टर ऐश्वर्या आणि आज आपण जाणून घेणार आहोत वारकरी परंपरा आणि हरिपाठ म्हणजे काय. मित्रांनो, महाराष्ट्राची ओळख जर कोणत्या गोष्टीने होत असेल तर ती म्हणजे वारकरी संप्रदाय. डोक्यावर तुळशी, हातात टाळ, ओठावर रामकृष्ण हरी आणि मनामध्ये विठ्ठल प्रेम. ही फक्त परंपरा नाही तर ती आहे ह्या महाराष्ट्राच्या आत्माचा श्वास आहे. वारकरी म्हणजे कोण? वारी म्हणजे पंढरपूरची पवित्र यात्रा आणि वारी करणारा म्हणजे वारकरी. दरवर्षी लाखो भक्त पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. ते फक्त चालत नाही तर ते प्रत्येक पावला गणिक विठ्ठल नामाचा जाप करत जात असतात. ज्ञानोबा तुकाराम, रामकृष्ण हरी या नामगजराने संपूर्ण वातावरण भक्तिमय होतं. वारकरी संप्रदायाची सुरुवात कशी झाली? मित्रांनो, वारकरी परंपरेला संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज यांसारख्या महान संतांनी नवीन दिशा दिली. या संतांनी समाजाला शिकवलं की देव सर्वांसाठी आहे, भक्तीमध्ये जातीभेद नाही, प्रेम हाच खरा धर्म आहे आणि हरिनाम हाच मोक्षाचा मार्ग आहे. त्या काळात समाजाने भेदभाव खूप होता, पण संतांनी सामान्य लोकांना भक्तीचा सोपा मार्ग दाखवून दिला. हरिपाठ आणि वारकरी परंपरा अत्यंत पवित्र स्थान मानलं जातं. प्रत्येक वारकरी सकाळी हरिपाठ म्हणतो, कारण हरिपाठ म्हणजे विठ्ठलाशी जोडणारा आध्यात्मिक मार्ग. संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या 28 अभंगांमध्ये नामस्मरण, संतसंगत आणि आत्मज्ञानाचा संदेश दिलेला आहे. मित्रांनो, वारीमध्ये चालताना अनेक दिंड्यांमध्ये हरिपाठाचा गजर सतत ऐकू येतो. टाळाचा नाद, मृदंगाचा ताल आणि हरिमुखे म्हणा या ओळीने भरलेले वातावरण. तो अनुभव शब्दांमागे सांगता येत नाही. मित्रांनो, आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरला जातात. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीवरून निघते, तर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून. हजारो लोक दिवसेंदिवस चालत असतात. पाऊस असो किंवा ऊन, पण त्यांच्या चेहऱ्यावर असतो भक्तीचा आनंद, कारण त्यांचं लक्ष फक्त एकच असतं, पांडुरंगाचं दर्शन. वारकरी परंपरेचा खरा संदेश. वारकरी संप्रदाय फक्त यात्रा नाही तर ती आहे तो जीवन जगण्याचा खरा मार्ग आहे. ही परंपरा शिकवते नम्रता, शांतपणा, प्रेम, सेवा आणि नामस्मरण. वारकरी एकमेकांना माऊली म्हणतात, कारण त्यांच्यासाठी प्रत्येकामध्ये विठ्ठल आहे. हरिपाठ मनाला शांत करतो, नकारात्मक विचार दूर करतो आणि भक्ताला परमेश्वराशी जोडतो. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात हरिपाठ म्हणजे मानसिक शांततेचे स्रोत आहे. रोज काही मिनटं हरिनाम घेतलं की तर मन हलकं वाटू लागतं. आज जगामध्ये ताण, स्पर्धा आणि अहंकार खूप वाढलेला आहे. अशा वेळी वारकरी परंपरा आपल्याला शिकवते, साधं जगा, प्रेम करा आणि देवाचं नाम घ्या, कारण शेवटी माणसाला खरी शांतता मिळते ती भक्तीमधूनच. वैष्णव हो. वारकरी परंपरा म्हणजे चालता बोलता भक्तीचं महासागर आणि हरिपाठ म्हणजे महासागरातील दिव्य प्रकाश आहे. आजचा भाग आपण इथेच थांबवूया आणि पुढच्या भागात आपण सुरू करणार आहोत हरिपाठातील पहिला अभंग, तो म्हणजे देवाची या द्वारी उभा क्षणभरी. तोपर्यंत रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठलाचं नामस्मरण करा आणि अंतर्मनात भक्तीचा दीप प्रज्वलित ठेवा. जय हरी विठ्ठल, जय ज्ञानेश्वर माऊली.